Hello students, welcome in today's lecture. We are discussing our topic biotechnology. In last lecture, we have started the point methods of rDNA technology. Overall, there are about 6 different types included in the method of rDNA technology, out of which first 3 we have discussed and the remaining 3 are we will to discuss in this lecture. So first 3 are the first point that we have discussed is isolation of the DNA from donor organism, then insertion of the desired gene into a vector, and third one step that is discussed about the transfer of this rDNA into the competent host. Okay, so 3 steps we have discussed. Now remaining 3 steps are then third step, or we can say that the fourth step is selection of the transform host cell. ह्या जे स्टेप्स आहेत ते मी परत लिहिते पहा. सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल ही चौथी मेथड आहे, त्यातली चौथी स्टेप्स आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, and the last one is expression of the gene to obtain the desired product. Okay, now see here, ह्या 3 स्टेप्स आपण आता की नाही आजच्या लेक्चरला पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. आपला पॉईंट कोणता होता? मेथड्स ऑफ rDNA टेक्नॉलॉजी और मेथडॉलॉजी ऑफ rDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, ज्याला दुसरं नाव आपण काय सांगितलं होतं? जेनेटिक इंजिनिअरिंग. 3 स्टेप्स मी परत एकदा रिपीट करते तुमचं सिक्वेन्स व्यवस्थित लागण्यासाठी. पहिली स्टेप आपण बघितली होती की जो डिझायर्ड जीन ज्याच्या आपल्याला मल्टिपल कॉपीज बनवायचे आहेत तो आधी डोनर ऑर्गॅनिझमपासून आपल्याला काय करायचा होता? आयसोलेट करायचा होता. ती पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगली होती आपण? तो डिझायर्ड DNA आपण काय केला? एका सुटेबल व्हेक्टरमध्ये ॲड केला. आणि तिसरी स्टेप अशी सांगितली होती की सुटेबल व्हेक्टर ज्याच्यामध्ये आपण डिझायर्ड जीन घातलेला आहे, पॅसेंजर जीन घातलेला आहे, असा सुटेबल व्हेक्टर आपण होस्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस केला. त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं होतं. सो दॅट प्रोसेस और दॅट 3 स्टेप्स वी हॅव डिस्कस इन आवर प्रिव्हियस लेक्चर. आता ह्याच्यामधली चौथी स्टेप आपण आज बघणार आहे, ते म्हणजे सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता तुम्हाला परत एकदा मी ट्रान्सफॉर्म होस्ट सेल याची डेफिनेशन रिवाइज करते. ट्रान्सफॉर्म होस्ट सेल म्हणजे काय? असा ऑर्गॅनिझम की ज्याच्यामध्ये तुम्ही रिकॉम्बिनंट DNA ॲड केला आहे. आणि रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय? व्हेक्टर आणि त्याच्यामध्ये घातलेला पॅसेंजर जीन म्हणजे रिकॉम्बिनंट DNA. ओके, त्यामुळं असा होस्ट ज्याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA ॲड केलेला आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण? ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. ठीक आहे, मग इथं काय म्हणलेलं आहे? सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता पहा, मी परत हे डायग्रामद्वारे तुम्हाला दाखवते. हा एक होस्ट आहे, बरोबर आहे. सपोज तुम्ही समजून घ्या, हा कोलाई बॅक्टेरिया ज्याला आपण होस्ट म्हणून यूज केलेला आहे. हा त्याचा ओरिजिनल काय आहे? क्रोमोझोम आहे. आणि त्याच्या प्लाझमिडच्या जागी आपण काय घातलेलं आहे? आपला रिकॉम्बिनंट DNA घातलेला आहे की ज्यामध्ये पॅसेंजर जीन हा मी ऑरेंज कलरने दाखवला आहे बघा, किंवा डिझायर्ड जीन आहे. ह्याला आपण काय म्हणतोय? प्लाझमिड विथ दी पॅसेंजर जीन किंवा फॉरेन जीन. ठीक आहे, किंवा ह्याला नाव म्हणूया आपण रिकॉम्बिनंट DNA. मग आता ह्या प्रोसेसला आपण नाव काय दिलं? ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. हा काय झाला? प्रोसेस ही झाली ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. ओके, आता मी जे काय नीट सांगते ते नीट ऐका. आपण स्टेप काय बघतोय? सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल म्हणजे काय? तर बॅक्टेरिया आर व्हेरी मायक्रोस्कोपिक. आपण काय करणार आहे? काही बॅक्टेरिया घेणार आहे ज्याला आपण कोलाई म्हणतोय, त्या बॅक्टेरियामध्ये आपला रिकॉम्बिनंट DNA ॲड करणार आहे, बरोबर आहे. मग अशा
आपल्या ज्या बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये आपण रिकॉम्बिनंट आपला DNA घातलेला आहे, ह्या आपल्याच रिकॉम्बिनंट DNA असणाऱ्या बॅक्टेरिया आहेत का दुसऱ्याचे आहेत हे कसं ओळखलं जातं, तर त्यासाठी मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं या आपल्या रिकॉम्बिनंट DNAच्या प्लाझमिडमध्ये काय ॲड केलं जातं, तर काही मार्कर जीन आपण ॲड करतोय. काय ॲड करतोय, मार्कर जीन. कशासाठी, कारण अशा अनेक बॅक्टेरिया असणार आहेत. आपण ओळखायचं कुठलं की याच बॅक्टेरियामध्ये हा मी रिकॉम्बिनंट DNA घातलेला आहे, कारण बॅक्टेरिया ह्या बिलियन्स असणार आहेत आणि म्हणजे होस्ट बॅक्टेरिया म्हणूया, हा ज्या होस्ट बॅक्टेरिया आहेत अशा भरपूर असणार आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की त्या होस्ट बॅक्टेरियामधला आपण घातलेला प्लाझमिड कोणता. म्हणून आपला प्लाझमिड आपल्याला ओळखता यावा ज्याच्यामध्ये हा फॉरेन जीन आहे, अशा प्लाझमिडमध्ये अजून आपण काय ॲड करणार आहोत, मार्कर जीन. म्हणजे त्या प्लाझमिडला असं आपण मार्किंग करणार आहे. आणि मार्कर जीन म्हणून जनरली 2 जीन उपयोगी पडतात. त्यांची नावं आहेत बघा, अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन. ती जीन कुठले असतात, अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन. आणि 2 अँटीबायोटिक मी तुम्हाला सांगितले होते, एकाचं नाव आहे ॲम्पिसिलिन अँटीबायोटिक आणि दुसऱ्याचं नाव आहे टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक. सो फर्स्ट अँटीबायोटिक इज ॲम्पिसिलिन आणि दुसरं अँटीबायोटिक आहे टेट्रासायक्लिन. मग तुमच्या लक्षात येते का बघा, ॲम्पिसिलिनचा एक जीन आणि टेट्रासायक्लिनचा दुसरा जीन, असे 2 मार्कर जीन या प्लाझमिडमध्ये ॲड केले जातात. बरोबर आहे. आणि मग आपण ॲड केलेला प्लाझमिडचा होस्ट हाच आहे का हे या स्टेप्समध्ये शोधायचं आहे. कारण नाव आहे काय स्टेपचं, सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. अनेक बॅक्टेरिया होस्ट म्हणून असणार तिथं, मग आपला बॅक्टेरिया हाच का की ज्याच्यामध्ये आपला प्लाझमिड घातला आहे हे ओळखण्यासाठी आपल्या प्लाझमिडमध्ये आपण 2 जीन ॲड केले. त्या जीनची नावं आहेत अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन. एक जीन काय तयार करतोय, ॲम्पिसिलिन, दुसरा जीन काय तयार करतोय, टेट्रासायक्लिन. मग कसं ओळखलं जातं, मग सगळ्या त्या बॅक्टेरिया काय केल्या जातात, ह्या ॲम्पिसिलिनवर ग्रो केले जातात. म्हणजे ॲम्पिसिलिन असणाऱ्या कल्चरमध्ये ग्रो केले जातात. ॲम्पिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, अँटीबायोटिकने जनरली बॅक्टेरिया किल होतात. मग ॲम्पिसिलिन असणाऱ्या कल्चरमध्ये सगळ्या बॅक्टेरिया ॲड केल्या जातात. ज्या बॅक्टेरिया ॲम्पिसिलिन कल्चरमध्ये ॲम्पिसिलिन घातलेल्या कल्चरमध्ये मरून जातात त्या आपल्या बॅक्टेरिया नाही आहेत. पण ज्या बॅक्टेरिया ॲम्पिसिलिनच्या कल्चरमध्ये लाईव्ह राहतात त्या आपल्या बॅक्टेरिया. का बरं, कारण आपण त्याच्यामध्ये जीन घातला आहे ॲम्पिसिलिनला रेझिस्टंट, त्यामुळे त्या जीननं ह्या बॅक्टेरिया मरत नाहीत. दुसरा अजून एक आपण जीन घातलेला आहे टेट्रासायक्लिन, जो टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक आहे. मग अजून काय केलं जातं, टेट्रासायक्लिन असलेल्या कल्चर मीडियममध्ये परत काय केलं जातं, ह्या बॅक्टेरिया ग्रो केल्या जातात. जर त्या टेट्रासायक्लिनमध्ये काही बॅक्टेरिया जर डाय झाल्या तर त्या ओळखायच्या की त्या आपल्या होस्ट बॅक्टेरिया नाहीत. पण ज्या बॅक्टेरिया लाईव्ह राहतील टेट्रासायक्लिनमध्ये त्या ओळखायच्या आपल्या होस्ट बॅक्टेरिया आहेत. याचाच अर्थ तुम्हाला काय सांगायचं आहे, आपलाच होस्ट सेल आपण कसा ओळखणार आहे, आपण आपल्या होस्ट सेलच्या प्लाझमिडमध्ये मार्कर जीन घातलेले आहेत आणि हे मार्कर जीन अँटीबायोटिक तयार करतात. त्यामुळे या अँटीबायोटिकमुळं हा होस्ट मरत नाही, डाय होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे होस्ट नाही डाय झाला तर तो आपला होस्ट ओळखायचा ह्या 2 अँटीबायोटिकनं. आणि जर होस्ट डाय झाला किंवा बॅक्टेरिया डाय झाला तर तो होस्ट नाही आहे, कारण तो याच्यामध्ये आपला मार्कर जीन असल्यामुळे तो मरू शकत नाही, असं हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं का की मार्कर जीन 2 ॲड केले जातात की जे जीन अँटीबायोटिक तयार करतात. त्यामुळे जेव्हा होस्ट आपला आहे का नाही हे ओळखण्याची वेळ येते तेव्हा हे सगळेच बॅक्टेरिया तिथं जे प्रेझेंट असतात ते या 2 अँटीबायोटिकवर ग्रो केले जातात. जे बॅक्टेरिया या अँटीबायोटिकमध्ये मरून जातात ते होस्ट आपले नाहीत, जे लाईव्ह राहतात ते आपले होस्ट आहेत. ही पहिली ही स्टेप सांगते, म्हणजे 4th स्टेप. तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. ओनली बिकॉज ऑफ दिस मार्कर जीन. आता पुढची स्टेप काय सांगलेली आहे बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता आपल्याला कळलं की आपले हे होस्ट सेल आहेत. तुम्ही काय केलं, तिथं बिलियन्स ऑफ मिलियन्स ऑफ कॉपी होत्या किंवा असं समजूया आपण 50, 100 तिथं वेगवेगळ्या बॅक्टेरिया होत्या. त्यातल्या फक्त एक 20 बॅक्टेरियाज लाईव्ह राहिल्या. म्हणजे त्या सगळ्या 20 बॅक्टेरिया म्हणजे काय आहेत, आपला होस्ट आहे. कारण त्या लाईव्ह का राहिल्या, कारण त्याच्यामध्ये जे 2 जीन आहेत त्यामुळे त्या लाईव्ह राहिल्या. हे आपल्या लक्षात आलं. मग आता आपण समजूया की 20 बॅक्टेरिया लाईव्ह राहिल्या त्या म्हणजे आपल्या होस्ट बॅक्टेरिया. मग इथं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. मग ह्या ज्या होस्ट बॅक्टेरिया आपण सिलेक्ट केल्या त्या सगळ्या काय केलं जातं, एका फ्रेश कल्चर मीडियममध्ये ट्रान्सफर केल्या जातात. एका फ्रेश कल्चर मीडियामध्ये
ट्रान्सफर केले जातात. कल्चर मीडिया म्हणजे असं न्यूट्रिएंट की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया व्यवस्थित ग्रो होतील. सगळं त्या बॅक्टेरियाचं फूड त्या न्यूट्रिएंटमध्ये असतं आणि असं लिक्विड फॉर्ममध्ये किंवा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये पेट्री डिशमध्ये काचेच्या प्लेटमध्ये ह्या सगळ्या होस्ट बॅक्टेरिया ट्रान्सफर केल्या जातात की जिथं त्या व्यवस्थित लाईव्ह राहू शकतील, रिप्रोडक्शन करू शकतील. आणि मग आपल्याला काय पाहायला मिळतं, त्या ठिकाणी व्यवस्थित पोषक वातावरण मिळालं, न्यूट्रिएंट मिळालं की ह्या होस्ट बॅक्टेरिया काय होतात, मल्टिप्लाय होतात. जसं तुम्हाला माहीत पाहिजे की दर 20 मिनिटाला ई कोलाई बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. म्हणजे आफ्टर 20 मिनिट्स काय होते, लगेच ई कोलाई बॅक्टेरिया डिवाईड होतात. एकाचे 2, 2चे 4 असं मल्टिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळतं. तसं आफ्टर एवढे 20 मिनिट्स तुम्हाला ह्या ई कोलायचं रिप्रोडक्शन पाहायला मिळेल. ह्याचे 2 सेल होतील ॲटोमॅटिक, त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या प्लाझ्मिडचे पण 2 सेल तयार होतील. जेवढ्या वेळा हा बॅक्टेरिया डिवाईड होईल तेवढ्या वेळा ह्याच्या कॉपीज तयार होतील. याला म्हणलेलं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. कशामध्ये करणार आहे आपण, एका फ्रेश कल्चर मीडियममध्ये. आणि मग पाहिजे तेवढ्या आपल्याला कॉपीज या बॅक्टेरियाबरोबर या आपल्या कुणाच्या मिळणार आहेत, रिकॉम्बिनंट DNA बॅक्टेरियाची कॉपी आपल्याला नकोच आहे. आपल्याला फक्त कोण हवा आहे, तर प्लाझ्मिड DNA हॅव्हिंग दिस फॉरेन जीन. ठीक आहे. आणि आता लास्ट स्टेप काय सांगितलेलं आहे बघा, एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन डिझायर्ड प्रोडक्ट. आता काय झालं, या कल्चर मीडियममध्ये सुरुवातीला तुम्ही काय घातल्या, एक 20 बॅक्टेरिया ॲड केल्या की ज्याच्यामध्ये आपला काय आहे, होस्ट ऑर्गॅनिझम आहे आपला प्लाझ्मिड DNA. मग काय पाहायला मिळणार तुम्हाला, त्या कल्चर मीडियममध्ये ह्या रिडिवाईड होणार आणि एंडला याच्या मिलियन्स ऑफ कॉपी तयार होणार या बॅक्टेरियाच्या आणि त्याच्याबरोबर मिलियन्स ऑफ कॉपी तयार झाल्या आपल्या प्लाझ्मिडच्या. मग त्या कॉपी तयार झाल्यानंतर त्या कॉपी सगळ्या बाजूला काढल्या जातात. हा होस्ट ऑर्गॅनिझम बाजूला काढला जातो. होस्ट ऑर्गॅनिझम बाजूला काढला की त्याच्यामधला हा प्लाझ्मिड आहे तो बाजूला आयसोलेट केला जातो, तो प्युरिफाय केला जातो आणि त्याच्यामध्ये जो घातलेला आपण जीन आहे तो जीन प्रॉडक्ट तयार करतो का नाही हे चेक केलं जातं. मग त्या ठिकाणी या जीननं अँटीबायोटिक, एन्झाईम, व्हिटॅमिन, हार्मोन्स तयार केले की आपण काय म्हणणार आहोत, तो जीन काय झाला, एक्सप्रेस झाला. जो ज्या प्रॉडक्टसाठी आपण त्याला मल्टिप्लायकेशन केलं होतं तो प्रॉडक्ट त्याने तयार केला. याचा अर्थ आपला इथे एक्सपेरिमेंट काय झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, आपण एकूण 6 स्टेप्स बघितल्या. पहिली स्टेप बघितली या जीनला आयसोलेशन करण्याची. दुसरी स्टेप बघितली व्हेक्टर बाजूला काढून व्हेक्टरमध्ये हा जीन घालण्याची. तिसरी स्टेप बघितली व्हेक्टर आणि त्याच्यामध्ये जीन घालून आपण तो कुणामध्ये ट्रान्सफॉर्म केला, होस्ट सेलमध्ये. चौथी स्टेप बघतोय या होस्ट सेल आपलाच आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपण त्या प्लाझ्मिडमध्ये मार्कर जीन घातले आणि मार्कर जीनमध्ये हे जर होस्ट ऑर्गॅनिझम या 2 अँटीबायोटिकला लाईव्ह राहिलं तर हा आपला होस्ट म्हणून आपण ओळखला. त्यानंतर आपण काय केलं, हे सगळे होस्ट एका फ्रेश कल्चर मीडियममध्ये ट्रान्सफर केले. तिथं या होस्टचं मल्टिप्लिकेशन झालं आणि आपल्याला मिलियन्स ऑफ कॉपी या होस्टच्या मिळाल्या. आणि लास्ट स्टेपमध्ये आपण काय सांगतोय, हा होस्ट आपण बाजूला घेतला, त्याच्यामधला आपला हा प्लाझ्मिड DNA आणि त्याच्यामध्ये असणारा हा डिझायर्ड DNA याच्या ज्या मल्टिपल कॉपीज आहेत ह्या. आता मी एक सांगते, ह्या होस्ट बॅक्टेरियाच्या समजा 1000 कॉपी आपल्याला मिळाल्या ह्या कल्चर मीडियममध्ये, तर 1000 तुम्हाला ह्या प्लाझ्मिडच्या पण कॉपी मिळणार आहेत. मग आपण काय करणार आहेत, ह्या 1000 बॅक्टेरियापासून 1000 प्लाझ्मिडच्या कॉपी बाजूला काढून घेणार आहेत, त्याचं प्युरिफिकेशन करणार आहोत आणि मग आपण काय बघणार आहे, त्याच्यामध्ये जो घातलेला जीन आहे तो जीन आपल्याला पाहिजे तो प्रॉडक्ट तयार करतो का हे बघणार आहे. समजा मी सांगितलं तुम्हाला आपण हा इन्सुलिनसाठी जीन घेतला असेल तर तो इन्सुलिन तयार करतोय का, अँटीबायोटिक तयार करतोय का, विटॅमिन्स तयार करतोय का, एन्झाईम तयार करतोय का. कारण एक जीन एकच कुठला तर प्रॉडक्ट तयार करणार. जर इन्सुलिनसाठी घेतलं असेल तर तो इन्सुलिन तयार करणार, हार्मोनसाठी असेल तर वेगवेगळे हार्मोन्स तयार करणार, अँटीबायोटिक तयार करणार, एन्झाईम्स तयार करणार. म्हणजे तो एक्सप्रेस होतोय का नाही हे लास्ट स्टेपला आपल्याला चेक केलेलं पाहायला मिळतं. अशा ओव्हरऑल एकूण 6 स्टेप्स आपण RDNA टेक्नॉलॉजीमध्ये पाहिलेल्या आहेत. सगळ्यांचा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या मेथड्स व्यवस्थित लक्षात येतील. या पद्धतीनं जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं जीनचं क्लोनिंग केलेलं पाहायला मिळतं आणि जिथं मल्टिपल कॉपीज आपल्याला जीनच्या मिळालेल्या पाहायला मिळतात. ठीक आहे. आता इथंपर्यंत आपण बायोटेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. पहा, तुम्हाला आठवत नसेल तर मी परत एकदा रिवाईज करते. आपण या टॉपिकमध्ये काय काय बघितलं तर आपण एक महत्त्वाची स्टेप बघितली, ती म्हणजे मेथड्स ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजीचे टूल्स बघितले. त्या टूल्समध्ये एन्झाईम्स येतात, व्हेक्टर येतो, क्लोनिंग ऑर्गॅनिझम येतात, हे महत्त्वाचा पॉईंट बघितला. त्यानंतर आपण PCR टेक्निक म्हणजे काय हे बघितलं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आधीचा 1-1.5-2 पेज जे तुम्हाला थेरीचे दिलेले आहेत इट इज नॉट इम्पॉर्टंट.
या पॉईंटमध्ये आता पण बघितल्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहेत तर PCR इम्पॉर्टंट आहे. सो व्हेरी IMP फॉर बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे व्यवस्थित तुम्ही केलीच पाहिजे. सेकंड काय आहे टूल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग असं आपण टायटल बघितलं होतं बरोबर आहे. आणि या टूल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण काय काय बघितलं होतं तर पहिलं आपण बघितलं होतं टूल्समध्ये एन्झाईम्स. त्यामुळं तुम्हाला एन्झाईम्स हे व्यवस्थित केलेच पाहिजेत. कुठले कुठले एन्झाईम सांगले होते तर मी पहिल्यांदा लिस्ट सांगली होती. DNA लायगेज, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज, DNA पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज हे सगळे एन्झाईम प्लस रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय, एक्झोन्यूक्लियस म्हणजे काय, एंडोन्यूक्लियस म्हणजे काय हे सगळं एन्झाईमच्या अंडर येतं. त्यामुळे एन्झाईम्स इन जेनेटिक इंजिनिअरिंग विचारलं तर तुम्हाला हे सगळं ह्याच्यामध्ये लिहावं लागेल. सेकंड टूल आपण काय सांगितलं होतं दॅट इज अ व्हेक्टर. मग बघा व्हेक्टरबद्दल आपण काय काय बघितलं होतं. व्हेक्टर जनरली 2 असतात म्हणजे मेनी असतात. फेजमिड असतो, प्लाझमिड असतो, बॅक्टोफेज असतो, कॉस्मिड असतो, नंतर BAC, YAC, MAC असे वेगवेगळे व्हेक्टर बघितले. पण कॉमनली यूज 2च व्हेक्टर असतात प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज. त्यामुळे तुम्हाला नोट विचारली जाईल प्लाझमिडबद्दल तर आपल्याला प्लाझमिड म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे किंवा नोट अशी विचारणार राईट अ नोट ऑन अ व्हेक्टर. मग व्हेक्टरची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे ती सांगायची आणि त्याच्यामधली एक्झाम्पल्स लिहायची. कुठलीही व्हेक्टरची एक्झाम्पल लिहा पण त्याच्यामध्ये प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज हे आलंच पाहिजे. आणि तिसरं आपण टूल बघितलं होतं क्लोनिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये आपण मल्टिपल कॉपीज तयार करतोय म्हणजेच होस्ट ऑर्गॅनिझम. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोलाई वगैरे एक्झाम्पल सांगितलं होतं. ठीक आहे म्हणजे हे सगळं एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी हे बोर्डवर लिहिलेलं आहे हे वाचलंच पाहिजे. याच्यावर क्वेश्चन विचारलाच जाईल. एन्झाईमवर विचारला जाईल, व्हेक्टरवर विचारला जाईल किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझमवर 1 सेंटेन्सला क्वेश्चन विचारला जाईल. यानंतर आपण काय बघितलं PCR नंतर टूल्स नंतर मेथड्स ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. आता मेथड्स ऑफ RDNA टेक्नॉलॉजीमध्ये एकूण 6 स्टेप्स बघितल्या. आत्ताच बघा मी शेवटचा जो पॉईंट एक्सप्लेन केला त्यामध्ये एक सेंटेन्स तुम्हाला मेन्शन केले बघा. हे जे प्रोडक्ट्स आपण म्हणले की नाही लास्ट स्टेप मी सांगितलं होतं एक्सप्रेशन ऑफ जीन्स, अँटीबायोटिक, हार्मोन्स वगैरे हे बायोरिॲक्टरमध्ये की नाही गोळा केले जातात. आता बायोरिॲक्टर म्हणजे काय तर खूप मोठा असा टँक. कारण तुम्ही विचार करा घरामध्ये सुद्धा आपण दही बनवतो एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये. आपल्या घरामध्ये जेवढी लोक असतात त्यांच्यासाठी आपण थोडंसं दही लावतो. पण हेच दही आपल्याला इंडस्ट्रीमध्ये बनलेलं सुद्धा पाहायला मिळतं. कारण आपण दुकानातून सुद्धा दही विकत आणतो पॅक केलेलं. मग इंडस्ट्रीमध्ये दही बनत असताना ते छोट्याशा भांड्यामध्ये बनणार आहे का नाही तर ते मोठमोठे टँक असतात. त्या टँकमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये विथ द हेल्प ऑफ दी बॅक्टेरिया इट कॅन बी प्रोड्यूस. मग ते मोठे जे टँक असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्ड, वाईन, हार्मोन्स, व्हिटॅमिन, अँटीबायोटिक तयार झालेले पाहायला मिळतात, एन्झाईम तयार झालेले पाहायला मिळतात. त्या टँकला म्हणायचं बायोरिॲक्टर. असं बायोरिॲक्टरमध्ये आपल्याला हे प्रॉडक्ट्स पाहायला मिळतात. आणि त्याचं सेपरेशन कशामुळे केलं जातं तर डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. कारण हा एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं राहिलं. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुमचं कन्फ्युजन होऊ नये की व्हॉट इज मीन बाय बायोरिॲक्टर अँड व्हॉट इज मीन बाय डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणजे 2 टाईपचे आपल्याला बायोरिॲक्टर पाहायला मिळतात. एक अपस्ट्रीम प्रोसेसिंग बायोरिॲक्टर दुसरा असतो तो डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग बायोरिॲक्टर. फरक एवढाच आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की जे काही प्रेसिपिट आहे जे हार्मोन आहे, एन्झाईम आहे, अँटीबायोटिक आहे हे डाऊनला बॉटमला बायोरिॲक्टरच्या तुम्हाला जमा झालेलं पाहायला मिळतं. म्हणून त्याला म्हणायचं डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. मग इथं बायोरिॲक्टर म्हणजे मोठा टँक ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात आणि ते बॉटमला प्रेसिपिट होतं त्या बायोरिॲक्टरच्या. दॅट इज वाय कॉल ॲज अ डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. त्यामुळे हाच शेवटचा पॉईंटमधले हे 2 पॉईंट सांगायचे राहिले होते ते मी तुम्हाला ते एक्सप्लेन केले. आता आपण डिस्कस करतोय एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय महत्त्वाचं आहे आणि लास्ट आहे ते मेथड्स ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. तर 6 मेथड जरी असले आणि 4 मार्काला क्वेश्चन जरी विचारला आपल्याला तरी आपण 1-2 लाईनमध्ये सगळ्या मेथड्स त्याचं टायटल त्याचे 2-2 वाक्य आणि ती डायग्रॅम जर काढली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. अवघड अजिबात नाही. त्यामुळे कंटिन्युअस सारखं वाचलं पाहिजे तर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ॲज इट इज पुस्तकातलं नोट्स अजिबात कॉपी करायच्या नाहीत. इम्पॉर्टंट 2-2 पॉईंट त्याच्यामध्ये आले तरीसुद्धा ते बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू सफिशियंट आहेत. नाही तर तुम्हाला ह्यातलं नेमकं किती वाचायचं काय वाचायचं हे समजत नाही. त्यामुळे लेक्चर शिकवत असताना जे पॉईंट मी एक्सप्लेन केले ना ते पॉईंटच तुम्ही तेवढे रीड करायचे. महत्त्वाचे 2-2 पॉईंट. सगळं थेरी लिहित बसायची नाही.
आता यानंतर मी पुढचा जो पॉईंट आज सुरू करणार आहे त्याचं नाव आहे ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. पण पहा, मला तुम्हाला हे परत सांगावं लागेल की जसं इनहेरिटन्स व्हेरिएशन या टॉपिकमध्ये बायो 1 आणि बायो 2 यांचं कॉम्बिनेशन होतं, तसंच या टॉपिकमध्ये सुद्धा बायो 1 आणि बायो 2चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजेच ॲप्लिकेशन जेव्हा बायोटेक्नॉलॉजीचे आपण डिस्कस करणार आहोत तेव्हा प्लांटशी रिलेटेड ॲप्लिकेशन्स मी एक्सप्लेन करणार आहे आणि ॲनिमलशी रिलेटेड ॲप्लिकेशन जे आहेत ते बायो 2मध्ये डिस्कस होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लेक्चर ऐकत असताना किंवा व्हिडिओ हा लेक्चरचा पाहत असताना लगेच पेन्सिलनं मी जेव्हा सांगत असते तेव्हा तिथं मार्क करा, दिस इज फॉर बायो 2, दिस इज फॉर बायो 1. म्हणजे मी सांगितलं माझा बायोटेक्नॉलॉजी कंप्लीट झाला की तुम्हाला लक्षात येईल की आता बायो 2चं एवढं यातलं शिकवायचं राहिलेलं आहे. मला जम्बलिंग व्हायला नको तुमचं. त्यामुळे आता मी ॲप्लिकेशन सांगत असताना आधी मी ॲप्लिकेशन तुम्हाला लिहून देते आणि त्यातलं 2चं कुठलं आणि 1चा कोणता पार्ट हे आपण आधी एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे माझ्याबरोबर तुम्ही 2 जिथं आहे त्याला 2 लिहा, 1चं लिहायची गरज नाही कारण 1 मी तुम्हाला आता शिकवतच आहे. त्यामुळं बायोटेक्नॉलॉजीमध्ये नेमकं काय करायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर जेवढे मी पॉईंट लिहित की नाही हे परफेक्ट करा. एवढे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित जमलेच पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता जे आपण एक्सप्लेन करतो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण बघा तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा रोल तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतो, हेल्थ सायन्समध्ये पाहायला मिळतो, ॲग्रिकल्चरमध्ये पाहायला मिळतो, फूड प्रोसेसिंगमध्ये पाहायला मिळतो. एव्हरीवेअर वी हॅव टू यूज दिस बायोटेक्नॉलॉजी. आणि म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी कशी अप्लाय केली जाते हे बघणार आहोत. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ टुडेज लेक्चर इज दी ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि या टायटलच्या अंडर आपण ते ॲप्लिकेशन्स नोट डाऊन करूया आणि मग त्यातले मी कुठले शिकवणार आहे ते तुम्हाला लगेच एक्सप्लेन करते. सो नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. अजून एक तुम्हाला महत्त्वाची सूचना मला सांगायची आहे. ओके, आता ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत बघा. पहिलं ॲप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे दॅट इज कॉल ॲज अ हेल्थ केअर ॲप्लिकेशन. आता मी सिक्वेन्स तुम्हाला मुद्दाम पुस्तकाचे सांगते म्हणजे तुम्हाला जम्बलिंग व्हायला नको. पहिलं ॲप्लिकेशन आहे हेल्थमध्ये म्हणजे हेल्थ केअर. ठीक आहे, हेल्थ केअरचं ॲप्लिकेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्सुलिन वॅक्सिन प्रोडक्शन बघायचं आहे. तर आत्ताच नोट डाऊन करा, हेल्थ केअरचं ॲप्लिकेशन बायो 2मध्ये येतं. त्यामुळे बायो 2मध्ये हे शिकवलं जाईल तुम्हाला हेल्थ केअरचं ॲप्लिकेशन. त्यानंतर दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे ॲग्रिकल्चर. ठीक आहे, मी जिथं टिक मार्क करते हे आपण बायो 1मध्ये बघणार आहे. ॲग्रिकल्चरचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे जीन थेरपी. तिसरं ॲप्लिकेशन कोणतं आहे? जीन थेरपी. हे बायो 2मध्ये तुम्ही शिकणार आहात, ज्याच्यामध्ये जर्मलाईन थेरपी, सोमॅटिक सेल थेरपी हे अशी काही नावं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर चौथं ॲप्लिकेशन आहे GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. हे ॲप्लिकेशन आपण बायो 1मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ द GMO ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे ॲप्लिकेशनच्या पॉईंटमध्ये पुढच्या पण पॉईंटमध्ये बराच बायो 2चा पार्ट आहे. ॲप्लिकेशनमध्ये ॲग्रिकल्चर आणि GMOचे ॲप्लिकेशन आपण शिकणार आहोत. तुम्हाला असं कदाचित वाटेल की एका चॅप्टरमध्ये असं का केलेलं आहे, तर नवीन सिलेबसमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये निम्मा बायो 2चा सिलेबस निम्मा बायो 1चा घातलेला आहे. हे एकाच टीचरनं जर शिकवलं तर त्याचा सिलेबस कंप्लीट होत नाही, म्हणून आपण ही विभागणी केलेली आहे. नाहीतर हे शिकवायला अवघड नाही आहे, पण अजून बरेच चॅप्टर आपल्याला जे कव्हर करायचे आहेत त्यामुळे हे डिवायडेशन केलेलं आहे 1मध्ये आणि 2मध्ये. त्यामुळे जम्बलिंग करायची अजिबात गरज नाही किंवा तुम्हाला असं वाटायला नको निम्म शिकवले निम्म राहिले तर ते वेळेत लगेच कंप्लीट होईल. मॅडमचा जेव्हा लेक्चर लागेल तेव्हा इनहेरिटन्स व्हेरिएशनचा पहिला पार्ट कंप्लीट होईल. त्यानंतर यातला जो बायो 2चा पार्ट आहे तो मॅडम कंप्लीट करतील. सो हेल्थ केअर आणि जीन थेरपी हे तुम्ही बायो 2मध्ये शिकणार आहात, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे, असं काहीच होणार नाही की हे दोन ॲप्लिकेशन्स ॲग्रिकल्चरची आणि GMOची मी शिकवली की ह्याची लिंक लागणार नाही. हे दीज आर टोटली डिफरंट, हे इथं समजून घ्यायचं. ठीक आहे, मग आता पहा ॲग्रिकल्चर ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये मी पहिले ॲप्लिकेशन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये. आता मला एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, ॲग्रिकल्चर हा आपण पॉईंट जर घेतला तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ॲग्रिकल्चरमध्ये
सगळ्यात जास्त इल्ड जे आहे, उत्पादन जे निघतं पिकांचं, त्याचं रिडक्शन आपल्याला पाहायला मिळतं फार्ममध्ये ओनली ड्यू टू द पेस्ट जी असते शेतामध्ये, ती पेस्ट काय करते, या क्रॉपना डॅमेज करते आणि त्यामुळं इल्ड जे आहे प्लांटचं ते तुम्हाला कमी झालेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे. त्याचबरोबर अजून एक दुसरं महत्त्वाचं पाहायला मिळतं, वीड असतात, जे वीड ह्या क्रॉपबरोबर कॉम्पिटिशन करतात आणि त्यामुळं क्रॉपला घातलेलं न्यूट्रिशन मॅक्झिमम वीड्स घेतात आणि मग त्या ठिकाणी इल्ड तुम्हाला या प्लांटचं कमी झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळं बायोटेक्नॉलॉजीमध्ये मेनली काय केलं जातं, तर इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट बनवले जातात. म्हणजे पर्टिक्युलरली पेस्ट इन्सेक्ट्स असतात. तुम्ही कुठलाही पेस्ट बघा, मॅक्झिमम पेस्ट काय असतात, इन्सेक्ट असतात. शुगर केन, व्हीट, जोवार, मेज, कुठल्याही टाईपचं प्लांट घ्या, त्याच्यावर छोटे छोटे किडे डॅमेज करतात, मीन्स इट बिलॉंग्स टू द इन्सेक्ट. त्यामुळं इथं काय केलं जातं, इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट तयार करण्यावर भर दिलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणून मी आता तुम्हाला पहिला पॉईंट एक्सप्लेन करते ॲग्रिकल्चरमध्ये, आणि इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टेट बोर्ड. आता इथून पुढचं तर पार्ट तुम्हाला इझी समजेल, कारण याच्यामध्ये कुठलंही मेकॅनिझम नाही, कोणतं टेक्निक नाही. जर क्वेश्चन विचारला एक्सप्लेन द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर म्हणलं की आपण आरामात ॲग्रिकल्चरमधलं 1 by 1 क्वेश्चन्सचं ह्या ॲन्सर देऊ शकतो. कसं ते या ठिकाणी आपण एक्सप्लेन करूया. सो इन ॲग्रिकल्चर जर आपण आपल्या टेक्स्टबुकमधले पॉईंट कन्सिडर करून एक्सप्लेन करायचं म्हणलं तर, कारण मी आता प्रत्येक वेळी ह्या टेक्स्टबुकचा का तुम्हाला सांगते हे लक्षात घ्या. मागंही मी सांगितलेलं आहे तुम्हाला, उत्तर जे क्वेश्चनचं असतं ते तुम्ही जर टेक्स्टबुकच्या बाहेर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही बाहेरच्या नोट्स वापरायच्या नाहीत. जे काही टेक्स्टबुकमध्ये उत्तर आहे तेच तुमच्या ॲन्सरमध्ये त्या क्वेश्चनला आलं पाहिजे. म्हणून ॲग्रिकल्चर या अंडर आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय काय पॉईंट दिलेले आहेत बघा. तर इथं आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते म्हणजे GMO, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. त्यानंतर सांगितलेलं आहे BT कॉटन. त्यानंतर आपल्याला काय एक्सप्लेन केलेलं आहे, पेस्ट रेजिस्टंट प्लांट. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे टिश्यू कल्चर. हे पॉईंट्स फक्त बघा, ॲज इट इज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. टिश्यू कल्चर. त्यानंतर आपल्याला इथं सांगितलेलं आहे, त्यामध्ये पहा मी पॉईंट कुठले कुठले लिहिले ॲग्रिकल्चरमध्ये, GMO, BT कॉटन, पेस्ट रेजिस्टंट प्लांट आणि टिश्यू कल्चर. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल एक्सप्लेन द रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, तेव्हा हे सगळे पॉईंट तुमच्यामध्ये आले पाहिजेत. आता नीट आहे का, तुम्ही उत्तर लिहिताना काय सांगणार आहे, बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स फॉर फॉर्मेशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. कुठलाही ऑर्गॅनिझम तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड कसा करू शकता, त्याच्या जेनेटिक मटेरियलमध्ये बदल घडवून आणला की तो ऑर्गॅनिझम काय होणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड. नीट लक्ष देऊन ऐका. एखाद्या प्लांटचा जर तुम्ही जीन चेंज केला, DNA चेंज केला, दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. एखाद्या ॲनिमलचा जर तुम्ही DNA चेंज केला, इट इज जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल. एखाद्या बॅक्टेरियाचा जर तुम्ही DNA चेंज केला, इट इज अ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं जेव्हा जीन आपण चेंज करतो, त्याच्यामध्ये सिक्वेन्स बदलतो, त्याच्यामध्ये चेंजेस जेव्हा घडवून आणतो, तेव्हा त्याला माहिती जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. पण तुम्ही लिहित असताना असं लिहायचं, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर वी कॅन प्रोड्यूस जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे BT कॉटन. BT स्टँड्स फॉर बॅसिलस थुरिंजेनेसिस. B फॉर बॅसिलस, T फॉर थुरिंजेनेसिस. BT कॉटन म्हणजे काय, कॉटन नावाचं, कॉटनचं म्हणजे तुम्हाला कापूस माहीत आहे, त्याचं प्लांट तयार केलं जातं की ज्या प्लांटमध्ये बॅसिलस थुरिंजेनेसिस बॅक्टेरियाचा जीन ॲड केला जातो. आता आपल्याला वाटेल की हा जीन कशासाठी या कॉटनमध्ये घातला जातो, तर बॅसिलस थुरिंजेनेसिस नावाची एक बॅक्टेरिया आहे की जी काय करते, टॉक्झिन तयार करते. हे टॉक्झिन ह्युमन बिईंगला किंवा इतर ऑर्गॅनिझमला टॉक्झिक नसतं, पण एखाद्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये हे बॅसिलस थुरिंजेनेसिसचं टॉक्झिन गेलं तर लगेच त्या इन्सेक्टचं जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते स्वेल होतं आणि तो इन्सेक्ट इमिडिएटली काय होतो, किल होतो. आणि म्हणून तो जो टॉक्झिन तयार करणारा जीन आहे बॅसिलस थुरिंजेनेसिसचा, तो जीन आयसोलेट केला जातो आणि तो कशामध्ये घातला जातो, कॉटनमध्ये. कारण कॉटनवर कॅटरपिलर म्हणजे आळी जी असते ती कॉटनचं काय करते, डॅमेज करते. आणि मग जेव्हा तुम्ही कॉटनमध्ये हा BTचा जीन घालता, बॅसिलस थुरिंजेनेसिस बॅक्टेरियाचा, तेव्हा काय होणार आहे, तिथं त्या कॉटनच्या प्लांटवर जर एखादी आळी आली तर ती इमिडिएटली डाय होणार आहे त्या पिकाचं डॅमेज करण्याच्या आधी. कारण ती जेव्हा त्या प्लांटला सक करण्याचा प्रयत्न करणार आहे
तेव्हा हेबिटी टॉक्झिन म्हणजे जे बॅसिलस थुरिंजिनीचं जीन काय सिक्रेट करणार आहे, टॉक्झिन सिक्रेट करणार आहे. तेव्हा आता असे प्लांट तयार केले गेलेत की ज्याच्यामध्ये जीन घातल्यामुळं त्या प्लांटमधून इमिडिएटली तो इन्सेक्ट काय होतोय, किल केलेला पाहायला मिळतो. त्याला म्हणायचं बॅसिलस थुरिंजिनेसिस कॉटन. तिसरं दिलेलं आहे पेस्ट रेजिस्टंट प्लांट. ज्या प्लांटवर वेगवेगळे पेस्ट, मग ती इन्सेक्ट असतील, लार्ज कॅटेगरीचे दुसरे ॲनिमल्स असतील, जर त्या पिकाला डॅमेज करत असतील तर आपण त्या प्लांटमध्ये असा एक जीन ॲड करायचा की त्या जीनमुळं कुठलाही पेस्ट त्या प्लांटकडे अट्रॅक्ट होत नाही. त्याला म्हणायचं पेस्ट रेजिस्टंट प्लांट. तुम्हाला हे मी एक्सप्लेन करते, एक्झाममध्ये तुम्हाला काही नाही लिहायचं, तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, इन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर नुसते टायटल लिहायचे आहेत, GMO कॉमा BT कॉटन कॉमा पेस्ट रेजिस्टंट प्लांट कॉमा. कारण हे जर मी एक्सप्लेनेशन सांगितलं तुम्ही फक्त नावं लिहायचे, कळते तुम्हाला. आता पुढं बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला टिश्यू कल्चरचा वापर केलेला पाहायला मिळतो, जो ॲग्रिकल्चरसाठी उपयोगी आहे. तुम्हाला टिश्यू कल्चर म्हणजे काय, तर टिश्यू कल्चर म्हणजे एका लॅबोरेटरीमध्ये एका स्मॉल सेलपासून, एका स्मॉल टिश्यूपासून किंवा एका स्मॉल ऑर्गनपासून अतिशय कमी वेळेमध्ये भरपूर सारे प्लांट्स तयार केले जातात. त्या टेक्निकला म्हणलं जातं मायक्रो प्रोपॅगेशन. त्या टेक्निकला काय म्हणलं जातं, मायक्रो प्रोपॅगेशन. मग बघा याचा आणि ॲग्रिकल्चरचा संबंध कसा आहे, तर जी झाडं नॅचरली येऊ शकत नाही एवढ्या कमी वेळेमध्ये, ती आपण लॅबोरेटरीमध्ये मायक्रो प्रोपॅगेशन या टेक्निकच्या अंडर टिश्यू कल्चरमध्ये तयार करू शकतो. मायक्रो म्हणजे स्मॉल, प्रोपॅगेशन म्हणजे भरपूर सारी प्लांट, म्हणजे एका छोट्या सेलपासून तुम्ही पाहिजे तेवढी झाडं. फॉर एक्झाम्पल जर एका चांगल्या क्वालिटीचं तुम्ही मँगोचं झाड घेतलं, आंब्याचं झाड घेतलं, तर त्याच्या एका सिंगल सेलपासून अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही लॅबोरेटरीमध्ये त्याची पाहिजे तेवढी झाडं तयार करू शकता, रोपटी तयार करू शकता, जी बाहेर आपण नॅचरल कंडिशनला करू शकत नाही. त्याला म्हणायचं मायक्रो प्रोपॅगेशन. आणि ते टेक्निक कुठलं आहे, टिश्यू कल्चरचं. म्हणजे तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, या ॲग्रिकल्चरच्या खाली टिश्यू कल्चरमध्ये विथ द हेल्प ऑफ मायक्रो प्रोपॅगेशन वी कॅन प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ प्लांट विद इन अ व्हेरी स्मॉल टाइम स्पॅन. हे आपण इथं सांगणार आहे. जसं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे तसं रीड करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय सांगितलं टिश्यू कल्चर. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला रेजिस्टंट सीड किंवा व्हायेबल सीडसुद्धा तयार करतात. व्हायेबल म्हणजे काय, ज्याचं लाईफ स्पॅन भरपूर आहे, अशा सीडना म्हणायचं व्हायेबल सीड. आणि रेजिस्टंट सीड म्हणजे काय, की जे सीड एन्व्हायरमेंटमध्ये असेच सॉईलवर पडून राहिले, आता त्याच्यावर कुठल्याही लाईटचा, टेम्परेचरचा, पीएचचा, हार्मफुल रेडिएशनचा इफेक्ट होणार नाही, त्याला म्हणायचं रेजिस्टंट सीड. असे रेजिस्टंट सीड किंवा व्हायेबल सीडसुद्धा आपण या टिश्यू कल्चरमध्ये तयार करू शकतो. ठीक आहे. मग बघा पहिलं ॲप्लिकेशन आपण बघितलं बायोटेक्नॉलॉजीचं, ते म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल एक्सप्लेन द रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, तेव्हा ॲग्रिकल्चर म्हणलं की आपले हे पॉईंट आले पाहिजेत. मग तुम्हाला एक्झामिनर चेक करत असताना हे जर तुम्ही पॉईंट लिहिले असतील तर तुम्हाला मार्क्स मिळून जातात. आणि शेवटी टिश्यू कल्चरमध्ये मायक्रो प्रोपॅगेशन हा पॉईंट ॲड करून लार्ज नंबर ऑफ प्लांट प्रोडक्शन होतं हेही आपल्याला मेन्शन करायचं आहे. व्हायेबल सीड, रेजिस्टंट सीड्स तयार होतात हेही सांगायचं आहे. म्हणजे बघा किती करेक्ट आन्सर आपलं तयार झालं ॲग्रिकल्चरशी रिलेटेड. मग तसंच आपण आता बघणार आहोत नेक्स्ट ॲप्लिकेशन, त्याचं नाव आहे कोणतं, तर मी तुम्हाला सांगितलं हेल्थ केअर बायो 2मध्ये बघणार आहात, जीन थेरपी बायो 2मध्ये बघणार आहात, बायो 1मध्ये आपण बघितले ॲग्रिकल्चर, आणि आता आपण बघणार आहे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आत्ताच मी तुम्हाला इथं मिनिंग सांगितलं व्हॉट इज मीन बाय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. प्लांटचा किंवा ॲनिमल्सचा जर आपण जीनोम, DNA, जीन चेंज केला, बदल केला त्याला, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तर आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला GMO प्लांटचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तोपर्यंत आजचा जो पार्ट मी तुम्हाला घेतलेला आहे तो पार्ट तुम्ही काय करायचा, व्यवस्थित रीड करायचा. इथून पुढचा बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट खूप इझी आहे, जो आपल्याला समजायला पण सोपा जाईल. आणि जर स्टेट बोर्डला जेव्हा क्वेश्चन विचारलाच तर लिहिण्याला पण तो आपल्याला काय होईल, सोपा जाईल. तर एवढा कंटेंट रीड करा. नेक्स्ट लेक्चरला आपण GMO म्हणजे काय हे पाहणार आहोत.